नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाचं होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 6वी मराठीची 8वी कविता माय, अतिशय सुंदर कविता आहे। या कवितेचा आपण स्वाध्याय इथे सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, 4-5 वाक्यात उत्तर लिहा। या स्वाध्यायाला सोडवण्यापूर्वी जर नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्याशी बोलतीये। कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? तर उत्तर, कवितेतील कष्टकरी आई पण काट्या वेचायला रानात जाते, त्यावेळी तिच्या पायात वाहनही नसते, अनवाणी पायानेच ती रानात हिंडत असते। तिचा पाय विंचू व काट्यालाही मोजत नाही, जुमानत नाही। कवितेतील कष्टकरी आईची अवस्था अशी आहे। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असते? तर उत्तर, कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसनं आणून कवीला नाना परीचे पदार्थ खाऊ घालत असे। ती त्याला म्हणत असे की पोटभर खा, खाताना घाई करू नको। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई हे सर्व करत असे। कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? उत्तरे, कवीच्या वडिलांना वाटत असते की कवीने आता शिक्षण सोडून द्यावे आणि शेतकामाला लागावे। तेव्हा त्यांना कवीच्या आई म्हणते की असे भलते सलते सांगून त्याचे कान भरू नका, तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे। असे बोलता बोलता कवीच्या आईचे डोळे भरून येतात। आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते? उत्तर, आई कवीला म्हणते की तुझे लग्न कधी होते आणि कधी एकदा मी तुझ्या राणीला पाहते असे मला झाले आहे। तुमच्या दुधावरची साय पाहायला म्हणजे तुमच्या बाळाला माझ्या डोळ्यांनी पाहायला माझे मन आतुर झाले आहे। हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले। आईच्या अशा उत्कट आणि आत्यंतिक प्रेमाचा कवीला अनुभव आला, म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटले। आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? उत्तर, आईची सुखानं ओटी भरावी, तिच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तिचे पाय घट्ट धरून ठेवावे, हे सर्व आईसाठी कवीला करावेसे वाटते। प्रश्न दुसरा आहे, कोण कोणास व का म्हणाले? पहिले, करू नको घाई म्हणे पोटभर काय, ते उत्तरे आई कवीला म्हणाली। बस झालं शिक्षण, आयचं घेऊ दे हाती रुमणं। उत्तर, कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले तर कारण शिक्षण घेऊनही आपला मुलगा मोठा साहेब होणार नाही असे त्यांना वाटत होते। या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय। उत्तर, आई कवीला म्हणाली कारण कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपण आपल्या डोळ्यांनी पाहावे असे तिची इच्छा होती। आणि ठेवावे माये घट्ट धरून तुहे पाय, कवी स्वतःशीच म्हणाला कारण त्याला आईची आपल्यावरील आत्यंतिक प्रेमाची प्रचिती आली होती। प्रश्न तिसरा आहे, कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा। उत्तर, आई रानातल्या फणकाट्या वेचायला रानावनात अनवाणी जाते। गावावरून आलेल्या कवीला उसनपासनं आणून नानापरीचे जेवण तयार करून त्याला पोटभर खाण्याचा आग्रह करते। त्याने शिक्षण सोडावे व शेतकामावर जावे असे त्याच्या वडिलांना विचार ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येते। कवीचे लग्न व्हावे आणि त्यांचे मूल आपल्या डोळ्यांनी पाहावे अशी आपली इच्छा ती कवीजवळ बोलून दाखवते। कविता वाचताना आम्हाला हे प्रसंग अस्वस्थ करतात। प्रश्न चौथा आहे, या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा, तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या। तर आपण कथेचं शीर्षक देऊया की मायेचं अत्तर। एक लहान गावातल्या बाळू नावाच्या मुलाचा स्वभाव खूप गोड होता। तो कायम आपल्या आईवर खूप प्रेम करत असे। त्याचं घर साधं मातीचं होतं आणि त्याची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती। तर बाळूला हे काही कधी जाणवलं नाही, कारण त्याची माय आपल्या मायेनं सर्व काही करत असे। गावात सर्वजण म्हणत, बाळूची माय ही गाय जशी हमरून वासराला चाटते तशी याची माय त्याची काळजी घेत असं म्हणत ती स्वतःच्या आनंदात सोडून पायात चप्पल नसतानाही रानात फिरून काट्यांच्या कणखर रस्त्यावरून चालत असे। बाळूच्या हसण्यासाठी ती कोणत्याही संकटाला तोंड देत असे। एके दिवशी सुट्टीला बाळू घरी आला। त्याची माय कोणता हिशोब न लावता उसनपासनं घेऊन त्याला खाऊ घालत होती। बाळूचं पोट भरलं तर ती म्हणे, करू नको घाई, खा रे पोटभर, असं म्हणणारी माय त्याच्या साऱ्या गरजा पूर्ण करीत होती। त्याचे वडील त्याच्या आईला मागे सारखे टुमणे लावत असत की आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले, आता शेतीच्या कामावर पाठवायला हवे, तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही। हे ऐकून आई अस्वस्थ होते। कधी कधी बाळूला वाटायचं आपल्या आईने डोळ्यात पाणी कसं आणलं। ती माझ्याशी बोलता बोलता एक दिवस तिच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणाली, मला तुझं लग्न झालेलं पाहायचंय, तुझ्या राणीला बघायचंय आणि तुझ्या दुधावरची साय म्हणजे तुला झालेलं मूल माझ्या डोळ्यात देखत मला बघायचंय। बाळूला मनात नेहमीच वाटत असे की पुन्हा एकदा या जगात जन्म घ्यावा, त्याच आईच्या पोटी। प्रश्न 5, माझी आई या विषयावर 10 ते 15 ओळी लिहा। माझी आई म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती।
ती माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते आणि नेहमी माझ्या मागे उभी असते. आई म्हणजे प्रेम, त्याग आणि मायेचं जिवंत उदाहरण आहे. तिच्या प्रत्येक कृतीत मला तिचं निस्वार्थ प्रेम जाणवतं. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या घराच्या कामात व्यस्त असते, तरी सुद्धा ती कधीच थकत नाही. ती माझ्यासाठी रोज उठून स्वयंपाक बनवते, माझ्या अभ्यासावर लक्ष ठेवते आणि मला योग्य ते संस्कार देत आहे. तिच्या आशीर्वादानेच मी आयुष्यात पुढे जात आहे. माझ्या प्रत्येक यशात तिचं महत्त्वाचं योगदान असतं, कारण तिनेच मला प्रामाणिकपणाने आणि कष्टाने काम करण्याचं बाळकडू दिलंय. कधी मी निराश झालो तर आईचं हसू माझ्या मनात नवीन ऊर्जा आणतं. ती माझ्या चुकांवर कधीच रागवत नाही, उलट त्याच्यातून शिकायला लावते. तिच्या शब्दांमध्ये एवढी ताकद असते की ती कोणत्याही समस्येचं समाधान सहज शोधून काढते. माझ्या लहानपणी जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा ती रात्रभर जागून माझी काळजी घेत असे. आईचं प्रेम म्हणजे अखंड वाहणारा झरा आहे, जो कधीच आटत नाही. तिचं प्रत्येक बलिदान मला मोठं करण्यासाठी असतं. माझ्या मनात तिच्याबद्दल एकच भावना असते, आदर आणि कृतज्ञता. ती मला नेहमीच योग्य मार्ग दाखवते आणि तिच्या शिकवणीनेच मी या जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतोय. प्रश्न 6 आहे. खालील शब्द पहा. वाहना, चपला, वाहन, प्रवासाचे साधन. तर वाहन म्हणजे चपला पण आहे, वाहन म्हणजे प्रवासाचं साधन पण. हे दोन्ही अर्थ होतात. तर या उच्चारामध्ये साम्य आहे ना, पण अर्थ वेगळा आहे. असेच काही शब्द जे आपण माहिती करून घेऊयात आणि त्याचे अर्थ समजून घेऊ. काळ म्हणजे वेळ किंवा आणि काळ म्हणजे काळा रंग किंवा अंधार. पान, पान म्हणजे झाडाचं पान आणि पान म्हणजे खाण्यासाठी वापरले जाणारे पान, पानवाला. आठवण म्हणजे स्मरण आणि आठवण म्हणजे स्मरण ठेवण्याची गोष्ट. बोल म्हणजे शब्द किंवा संवाद. बोल म्हणजे वस्त्र शिवण्यासाठी वापरण्यात येणारी सुई, ओळखीची कापलेली वस्त्र. शांत म्हणजे शांतता, गोंधळ नसलेले वातावरण. आणि शांत म्हणजे शांत होणं, रोष क्रोध कमी करणे. मूळ म्हणजे सुरुवात, उद्गम. आणि मूळ म्हणजे झाडाचे मूळ, जमिनीत असलेले भाग. आता खेळूया शब्दांची मध्ये समानार्थी शब्द लिहायचे. बघा, माय आई, डोळा म्हणजे डोळा, इचू म्हणजे विंचू आणि वाहन म्हणजे चपला. आणि विरुद्धार्थी शब्द घाई, सावकाश, अनेकदा एकदा, सुख दुःख, पोटभर उपाशी. गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्याची यादी तयार करा. गळा, कान, गळा धरणे म्हणजे गळा, कान म्हणजे गळा आणि कानाबद्दल आपण लिहिणार, तर गळ्याबद्दल शब्द लिहूयात. गळा धरणे, गळा काढणे, गळा कापणे, गळा ताटणे, गळा भरून येणे, गळी उतरवणे, गळी पडणे, गळ्यात पडणे, गळ्यात बांधणे, गळ्यापर्यंत येणे, गळ्याला फास लावणे, गळ्याला नख लावणे, गळ्यापाशी येणे, गळ्यातील ताईत. आणि कानावर शब्द, कानावरचा प्रचार कान उपटणे, कान पिळणे, कान सोनार आणि टोचणे, कान देणे, कान धरणे, कान भरणे, कानाला खडा लावणे, कानात तुळशीपत्र घालणे, कान बिटणे, कान फुंकणे, कानावर हात ठेवणे, कानटळी बसणे, कानापाठीमागे टाकणे, कान मंत्र देणे. तो उपक्रम हे साने गुरुजींचे श्यामची आई पुस्तकाचा आई या विषयावर कवितांचा संग्रह करा. आता बघा, हे श्यामची आई पुस्तक आहे. कोणी कोणी वाचलं पुस्तक, वाचलं असेल तर खूप छान, नसेल वाचलं तर नक्की वाचा. आणि आता इथे तुम्हाला कविता लिहायच्यात ना, तर हे कवितांचा संग्रह, प्रेमस्वरूप आई, माझी आई, अशा काही कविता ज्या तुम्ही वह्यात लिहू शकता. आता खालील वाक्यात सर्वनामांना अधोरेखित करायचं. पण माहिती आहे ना, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. तर इथे आपण वाक्यात राधा म्हणाली, प्रशांत तू किती छान गातोस. तर आता ह्याच्यामध्ये आपण एक काम करूयात बरं का. तर इथे राधा म्हणाली, प्रशांत तू किती छान गातो. तर इथे काय सर्वनाम आहे तू. ती माझी बहीण आहे. उत्तर, ती माझी बहीण आहे, कारण ती हे काय आहे, सर्वनाम आहे. आता आपण दुसऱ्या पानावर बघूयात बरं का. तर इथे कोणी कोणाशी भांडू नये. तिथे कोणी कोणाशी भांडू म्हणजे कोणी हे पण सर्वनाम आहे. ज्याला बाहेर फिरायला जायचं आहे त्याला मी घेऊन जाईन. ज्याला बाहेर फिरायला जायचं आहे त्याला मी हे सर्वनाम आहे. आता आपण पुढे बघूयात. मला कोणी काही विचारू नये. उत्तर, मला कोणी काही विचारू नये मध्ये मला हे पण सर्वनाम आहे. सदा माधवच्या बाबांना म्हणाला, हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचंच म्हणणं खरं करतो. तर तो हे सर्वनाम आहे. मी हे सर्वनाम आहे. सदा माधवच्या बाबांना म्हणाला. ओके. आता गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहायचे. एकच मिनटं. आता आपण बघूयात सर्वनाम. बघा, इथे उत्तर आहे, ह्या वह्या मुलांना द्या.
त्याला काय आवडते? आम्ही आकाशकंदील बनवले. पुढे मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले. त्याने कोणाला काही सांगितले नाही. आता खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनामं लिहायची आहेत. तर तो आज पतंग उडवणार आहे. ती एक पतंग छान उडवते. मैदानावर मी पतंग घेऊन गेलो आणि आपण पतंग उडवूया. पतंग उडवण्यात ते परवेज आहे. आता खालील चित्र पाहायचं. इथं आपल्याला पुरुषनामं सर्वनामं आपण इथे टाकलेली आहे. ओके, डबल आलंय चित्र. पुढे कोण, इथे कोण आलं आहे? हे माझं आवडतं पुस्तक आहे. ती शाळेत जात आहे. तुला काय हवं आहे? कोणाचा हा पेन आहे? आणि ही फुलं खूप सुंदर आहेत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आपण या पाठ्यपुस्तकातील एकूण एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.